तिकडे नांदेडच्या चिंचाळा गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात। भोकर तालुक्यातील गावकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष सध्या दिसतोय, तर पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी देखील आता येथील ग्रामस्थ करत आहेत। ज्यावेळेस जिल्हा परिषदेची पाईपलाईन रेणापूरून भेटत गेलं पाणी, ते पाणी चांगलं भेटत गेलं, पण ते पाईपलाईन बंद पडली तेव्हापासून गावाची समस्या पाण्याची हेच आहे। सगळे येतात जातात, तहसीलदार येते, सगळे जे येतात, मंत्र्यापासून जातात, अशोकराव साहेबापासून जातात, पण इथं पाण्याचं काहीच झालेलं नाही। आतापासून पाणी पुरं दूषित आहे। आता पाय ठेवतात तेच पिवावं, हेच जनावरला पाजवावं, अशा पद्धतीचे कोणते भगोने आणतात, कोणती बकेट आणतात, तेच बुडीतात। कुठे जरी गेला तर घाण पडलं तरी दवाखान्यात आपणच जावं, सगळं आपण पाणी बी आपणच भरावं, इळभर या पाण्यामध्ये जाते गावाचं। आणि सगळ्या गावामध्ये एकच हिर आहे, त्याला बी अतिक्रमण केलं आहे। बाया सकाळी उठतात आणि त्यांनी 9 ते 10 वाजेपर्यंत एकच विहीर आहे, एकाच विहीर बारी लागते न लागते, त्यांनी पाणी भरत बसतात आणि 10 वाजेच त्याच्या पाण्याचं सरत नाही। तर रोज मजुरी कशी करावं, त्यांनी काय खावं आणि जे काय त्याचे हप्ते घेतील ते कसे फेडावं, कशा प्रकारे फेडावं, याच्या तर आमचं म्हणणं दुसरं काहीच नाही, फक्त या 2 या 3 विहिरीमध्ये चांगली व्यवस्थित पाण्याची सोय करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।